हाय हॅलो नमस्कार. छाया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दिवाळी बनवायला सुरुवात केली. तशी तर कालच केले. काल अनारशाचे तांदूळ मी भिजायला टाकले. त्याला तसं 3 दिवस तांदूळ भिजायला टाकायचे. परत 4थ्या दिवशी पीठ बनवायचं. ते 5-6 दिवस जाते. तोपर्यंत आपण शंकरपाळे करून घेऊया. चला तर मग आता बघा, मी हे 1 वाटी पाणी घेतलं. ह्याच वाटीनं आपण 1 वाटी साखर घेतली. याच वाटीने घेतले मी. आता चांगले उकळी येऊ द्या. आता हे आपण ना ह्याच वाटीने मी 4 वाटी मैदा घेतलाय. चांगला चाळून घेतलाय. चांगलाच मैदा घ्यायचा आणि नेहमी चाळूनच घ्यायचा. गॅस बंद करते. थोडं थोडं करून टाकलं तरी चालेल. आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया. गोड पदार्थ असले की थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे छान लागतं. आता आपण पाणी टाकूया. आणि साखरेचं पाणी राहिलं तरी शिल्लक काय हरकत नाही. पहिल्यांदा चमच्यानेच करून घ्यायचं, हाताला चटका बसत नाही. अजूनही गरमच आहे. आता मळून घेते मी. गरम मस्त मळले. एवढं आपलं राहिले पाणी. शिल्लक राहतच थोडंसं. पेढे आणि पीठ लावायचं नाहीये. अशीच लाटून घ्यायची. हे बघा, अशी जाड एवढी ठेवायची. मस्त टाकून घ्यायचं. चौकणी कापल्या तरी बाहेर पडलं, छान दिसतात. हे साईडचं काढून घ्यायचं. सारखे झाले. आता आपण तेल तापलं का बघूया. लगेच पटकन हलवायचं नाही. मस्त असं एकसारखं हलवत राहायचं.
म्हणजे एकसारख्या तळल्या जातात. बघा मस्त छान झाले. हे बघा मस्त, जास्त पण हलवायचं नाही आहे, एकसारख्या तळून घ्यायचं. आणि तेलातून काढल्यावर पण कलर येतो त्याला, जास्त नाही लाल करायचे. मस्त झाले बघा बिस्किटासारखे छान. आता मी पूर्ण तळून घेते सगळ्या. मस्त एकसारख्या तळून घ्यायच्या. आपलं तळून शंकरपाळे. मस्त, तुम्ही पण ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.